20 नोव्हेंबरची ती पहाट. सदाशिव पेठेच्या रस्त्यावर नेहमीच्या शांततेत अंजुमाने आपली दिनचर्या पूर्ण करत होत्या. त्यांना रस्त्यावर एक साधीशी बॅग पडलेली दिसली. दिसायला अगदी सामान्य, पण वजनाने जड आणि आतमध्ये काहीतरी अत्यंत मौल्यवान दडलेलं. ते काय होते हे अंजुमाने यांनाही माहीत नव्हते. पण एक गोष्ट नक्की होती, ती वस्तू कोणाची तरी संपूर्ण आयुष्यभराची पुंजी असावी. याच विचाराने त्यांनी ती बॅग एका सुरक्षित ठिकाणी ठेवली आणि तिचा मालक शोधण्याचे आव्हान स्वीकारले. दरम्यान त्या परिसरात एक व्यक्ती अस्वस्थपणे वेड्यासारखी काहीतरी शोधत फिरत होती. प्रत्येक कोपऱ्याकडे, प्रत्येक रस्त्याकडे त्याच्या आशा आणि भीती एकवटल्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहता अंजुमाने यांना खात्री पटली, हीच ती व्यक्ती आहे. पण प्रश्न हा होता, या साध्या बॅगेत नेमकं काय दडले आहे? औषधे, महत्त्वाचे कागदपत्रे की आणखी काही? ती अशी कोणती वस्तू होती जिच्यासाठी ती व्यक्ती अक्षरशः तुटून गेली होती? आणि ही वस्तू जेव्हा अंजुमाने या कचरावेचक महिलेच्या हाती लागली तेव्हा तिने काय केले? प्रामाणिक मनाचे हे टोक गाठण्यासाठी अंजुमाने यांना कोणत्या कसोटीने जावे लागले? बॅगेतील त्या गुपिताचा आणि आश्चर्यकारी काकड्याचा खुलासा पुढे घटनेत होईलच, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. पुण्यातील सदाशिव पेठेतील 20 नोव्हेंबरची ती पहाट. अजूनही आसमंत पूर्णपणे जागा झाला नव्हता. अवघे 7 वाजले होते, पण हवेत एक विशिष्ट गारठा होता जो नुकत्याच सरलेल्या थंडीच्या दिवसांची आठवण करून देत होता. शहरातील अनेक इमारतींच्या खिडक्यातून दिवे लुकलुकत होते. दिवसाची धावपळ सुरू होण्यापूर्वीच एक शांत, स्निग्ध वेळ. या शांततेत एक विशिष्ट आवाज ऐकू येत होता, एक कचरा गोळा करणाऱ्या हातगाडीचे किंचित चरचरणारे संगीत. ती होती अंजुमाने, स्वच्छ संस्थेची एक निष्ठावान कचरा वेचक. गेली जवळपास 20 वर्ष अंजुमाने या सदाशिव पेठेत दारोदार फिरून कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या. केवळ काम नाही, तर ती त्यांची दिनचर्या, त्यांची ओळख आणि या परिसरातील नागरिकांशी असलेले त्यांचे भावनिक नाते होते. त्यांना या भागातील प्रत्येक घर, प्रत्येक वळण आणि घरातील माणसे अगदी नावानिशी माहीत होती. त्यांचा हातगाडा म्हणजे केवळ कचरा गोळा करण्याचे साधन नव्हते, तर त्यांच्या कष्टमय जीवनाचा तो साक्षीदार होता. आजही त्यांची तीच नियमितता सुरू होती. सकाळच्या गारठ्यात हातात जाडसर हातमोजे घालून त्या प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ जात होत्या. बाईसाहेब कचरा, काका ओला सुका वेगळा द्या. हे त्यांचे शांत तरी खणखणीत बोलणे परिसरातील अनेक लोकांसाठी सकाळच्या अलार्मसारखे झाले होते. त्यांचे लक्ष कामात होते, डोळे कचऱ्याकडे, कान परिसरातील आवाजाकडे. कारण त्यांना माहीत होते, या कामातही निष्काळजीपणा चालत नाही. सकाळचे 8 ते 9 वाजून गेले होते. आता गल्लीबोळात माणसांची थोडी वर्दळ सुरू झाली होती. अंजुमाने यांनी आतापर्यंत गोळा केलेला सर्व कचरा फीडर पॉइंटला, जिथे कचरा एकत्र केला जातो, तिथे घेऊन जाण्याची तयारी केली. त्या आपला हातगाडा ढकलत मुख्य रस्त्याकडे जात होत्या. नेमकं त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यात त्यांची नजर एका गोष्टीवर स्थिरावली. ती होती एक बॅग, दिसायला साधी पण व्यवस्थित ठेवलेली. यापूर्वी अंजुताईंना कचऱ्यात किंवा रस्त्यावर अशा अनेक वस्तू सापडल्या होत्या. कधी जुने कपडे, कधी पुस्तके, तर कधी औषधींनी भरलेल्या पिशव्या. एकदा तर कोणाचे तरी अत्यंत महत्त्वाचे औषधांची प्रिस्क्रिप्शन असलेली बॅग त्यांना सापडली होती, जी त्यांनी तातडीने ओळख पटवून परत केली होती. त्यामुळे ही बॅग पाहून त्यांच्या मनात पहिला विचार आला, कोणा वृद्ध व्यक्तीची औषधींची बॅग असेल. आता विसरला असेल, पण या बॅगेत काहीतरी वेगळे होते. ती इतकी स्वच्छ आणि व्यवस्थित होती की ती कचरा म्हणून टाकलेली नसावी, तर ती पडली असावी. अंजुमाने यांनी हातगाडा थांबवला. त्यांनी खाली वाकून ती बॅग उचलली. वजनाने ती बरीच जड जाणवली. फक्त औषधी तर नसतील, असा एक अस्पष्ट विचार त्यांच्या मनात चमकून गेला. कोणाची तरी ती अत्यंत महत्त्वाची वस्तू असू शकते. या विचाराने त्यांनी क्षणभर विलंब केला नाही. त्यांनी ती बॅग तपासली नाही. केवळ प्रामाणिकपणाच्या एका नैसर्गिक ओढीने त्यांनी ती बॅग आपल्या हातगाड्यावर ठेवली आणि ठरवले, ही बॅग इथे रस्त्यावर ठेवायची नाही. मी हिला फीडर पॉइंटला सुरक्षित ठेवीन आणि मालकाला शोधण्याचा प्रयत्न करीन. अंजुमाने आता फीडर पॉइंटवर पोहोचल्या होत्या. कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून थोड्या दूर एका कोपऱ्यात त्यांनी ती रहस्यमय बॅग सुरक्षित ठेवली. कचरा खाली करून आपला हातगाडा बाजूला लावून त्या शांतपणे त्या बॅगकडे पाहू लागल्या. त्यांच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले होते. काय असेल यात? कोणी इतकी जड बॅग कशी विसरू शकतो? यात औषधे आहेत, यात काही कागदपत्रे आहेत का? मी उघडून पाहावे का? नाही, कोणाच्या वस्तू उघडणे योग्य नाही. पण मालकाला ओळखण्यासाठी काहीतरी खूण तर असावी लागेल. 20 वर्षाच्या अनुभवाने त्यांना सांगितले, माणूस किती अस्वस्थ असला तरी त्याला ओळख पटवल्याशिवाय वस्तू देऊ नकोस.
अखेर मोठ्या धैर्याने त्यांनी बॅग उघडण्याचा निर्णय घेतला. बॅग उघडली. आत वस्तूंची एक विशिष्ट रचना होती. एका बाजूला काही औषधांचे बॉक्स, एका कोपऱ्यात काही महत्त्वाची कागदपत्रे. पण त्या औषधांच्या खाली कपड्यांमध्ये गुंडाळलेले होते काहीतरी जड आणि मऊ बंडल. अंजुमाने यांनी त्या बंडलाला हात लावला. स्पर्श खूप वेगळा होता. ते काही सामान्य कपडे नव्हते की पुस्तकेही नव्हती. त्यांना आता खात्री पटली, ही सामान्य औषधांची बॅग नाही, ही कोणाची तरी खूप महत्त्वाची बहुमूल्य वस्तू आहे. पण काय आहे हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी निश्चित केले नाही, कारण त्यांनी ठरवले होते बॅगेतील गोष्टी पाहण्यापेक्षा बॅगेचा मालक शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. आता अंजुमाने यांचे मिशन सुरू झाले. सदाशिव पेठेत त्या जवळपास 20 वर्षांपासून होत्या. त्यांचे संबंध केवळ कचरा गोळा करण्यापुरता नव्हते, तर एक विश्वासार्ह चेहरा म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनी तात्काळ आपल्या ओळखीतील विश्वासू नागरिकांच्या घरी संपर्क साधण्यास सुरुवात केली. दादा, आज सकाळी कोणाची बॅग हरवली आहे का बघा. जरा विचारपूस करा. जरा विचारा आसपास. ताई, तुमचा कोणाशी संपर्क झाला का? रस्त्यावर एक बॅग पडली होती. प्रत्येकजण आपापल्या परीने चौकशी करत होता, पण प्रतिसाद मिळत नव्हता. अंजुमाने अस्वस्थ होत्या. इतकी मौल्यवान वस्तू कोणाची हे कळत नव्हते. दुपारच्या 1 वाजण्याच्या सुमारास जेव्हा अंजुमाने एका ठिकाणी थांबल्या होत्या, तेव्हा त्यांनी पाहिलं एक नागरिक. त्याची चाल अतिशय अस्वस्थ होती. चेहरा धास्तावलेला. डोळे काहीतरी हरवल्यासारखे परिसरात पाहत होते. ते सतत खाली, रस्त्यावर आणि कोपऱ्यांकडे पाहत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगत होते की त्याने खूप मोठी गोष्ट गमावली आहे. अंजुमाने यांच्या मनातील घंटी वाजली. त्यांनी त्या नागरिकाला जवळ बोलावले. अहो, तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात. काय झाले? तो नागरिक गोंधळलेला होता. ताई, माझी एक बॅग हरवली आहे. ती सकाळपासून शोधतो आहे. त्यांनी त्या नागरिकाला शांतपणे आधी पाणी दिले. त्यांना थोडा धीर दिला. मी तुम्हाला एक वस्तू देऊ शकते, अंजुमाने शांतपणे म्हणाल्या. पण ती तुमचीच आहे याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल. त्या बॅगेत नेमकं काय काय होते? त्या नागरिकाने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. ताई, त्यात काही जुने औषधे होती जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. अंजुमाने यांनी त्याला थांबवले. कोणती गोष्ट? ताई, ती माझ्या आयुष्यभराची कमाई होती. माझे नाव आणि ओळख कोणाला कळू नये याची मी तुम्हाला विनंती करतो, पण ती माझ्या भविष्यासाठी साठवलेली रोख रक्कम होती. अंजुमाने यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती सुरक्षित ठेवलेली बॅग आणली आणि त्या नागरिकाच्या हातात दिली, ज्या नागरिकाने ती बॅग हरवली होती. त्याने ती उघडून पाहिली. औषधे जागेवर, कागदपत्रे जागेवर आणि महत्त्वाचे म्हणजे आत ठेवलेले ते जड मऊ बंडल जसेच्या तसे होते. त्याने थरथरत्या हातांनी ते बंडल उघडले. ती संपूर्ण रक्कम होती. संपूर्ण 10 लाख रुपये. त्या नागरिकाच्या तोंडून शब्द बाहेर पडले नाहीत. तो फक्त जमिनीवर गुडघे टेकून अंजुमाने यांच्या पाया पडणार होता. पण अंजुमाने यांनी त्यांना सावरले. ती माझी नव्हती, ती तुमची कमाई होती, माझी नाही. अंजुमाने इतकंच बोलल्या. त्या नागरिकाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. एका कचरावेचक महिलेने इतकी मोठी आयुष्याची कमाई जशीच्या तशी एक पैसाही कमी न करता परत केली होती. ही घटना सदाशिव पेठेत वाऱ्यासारखी पसरली. 10 लाख रुपये असलेली बॅग सापडल्यानंतरही अंजुमाने यांनी दाखवलेल्या या अकल्पनीय प्रामाणिकपणाने संपूर्ण समाज गहिवरून गेला. ज्याची बॅग होती त्या नागरिकाने अंजुमाने यांचे आभार मानले आणि त्याच्या विनंतीनुसार त्याचे नाव गोपनीय ठेवले गेले. पण या प्रामाणिकपणाचा सत्कार होणे गरजेचे होते. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन दुसऱ्याच दिवशी अंजुमाने यांचा जाहीर सत्कार केला. त्यांना भेट म्हणून नवी साडी दिली गेली आणि त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून रोख रक्कम, जी 10 लाखाहून कमी असली तरी आदराने दिलेली होती, ती रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अंजुमाने यांच्यासाठी हा सत्कार पैशांचा नव्हता, तो होता माणुसकीचा. 20 वर्ष कचरा गोळा करणाऱ्या अंजुमाने यांना त्या दिवशी लोकांनी कचरा वेचक म्हणून नव्हे तर प्रामाणिकपणाची देवी म्हणून पाहिले. या घटनेने सिद्ध केले की आयुष्यात खरी श्रीमंती पैशाची नसते, ती असते निर्मळ विचारांची आणि अखंड प्रामाणिकपणाची. अंजुमाने यांच्या कृतीने संपूर्ण देशाला एक मौल्यवान संदेश दिला आणि म्हणूनच ही कहाणी व्हायरल होण्यासाठी पात्र आहे. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.